नमस्कार मैत्रिणींनो, आजचा काय मेन्यू आहे? माझ्याकडे आहे पनीर मिक्स व्हेज. पनीर मिक्स व्हेज बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही तयारी करावी लागत नाही. घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये आपण ही भाजी अगदी आरामात बनवू शकतो. हो, पण पनीर मिक्स व्हेज बनवायचं म्हणजे पनीर तर हवंच. बाकी जर पनीर नसेल तर तुम्ही साधी सोपी मिक्स व्हेजही तुम्ही बनवू शकता. यासाठी आपण थोडीशी तयारी करायची आहे. पहिलं काय करायचं आहे, कढईमध्ये तेल टाकून कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये लसूण आणि आलं घालायचे. हे घालून ते पण थोडंसं परतवून घ्यायचे. पण गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. आपल्याला कांदा जास्त काळा करायचा नाही आहे. मग त्यानंतर टोमॅटो घालायचा आणि हो, टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घाला. माझ्याकडून व्हिडिओ दाखवायचं राहून गेले, मी घातले पण व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेले. आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपण यामध्ये एकतर काजू घालू शकतो किंवा मग मगज बी. मी मगज बी घातले आणि त्यानंतर कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या घातलेल्या आहेत आणि ते सगळं भाजून एका साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिलं आहे. फ्लावर घेतला आहे, वाटाणा घेतला आहे. मी साधा वाटाणा म्हणजे फ्रोझन वाटाणा नाही घेतला आहे, ताजा वाटाणा घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रोझन वाटाणाही घेऊ शकता. मग त्यानंतर भाज्या कापून घ्यायच्या आहेत. तोवर आपण तयार केलेला मसालाही अगदी छान थंड होऊन जाईल, म्हणजे आपल्याला त्याचं वाटण करता येईल. मिक्स व्हेज बनवताना भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायच्यात. मी फ्लावर, वाटाणा, गाजर आणि सिमला मिरची या भाज्या घेतलेल्या आहेत. यापैकी जर तुमच्याकडे काही नसेल अवेलेबल तर ते स्किप केलं तरी चालेल, किंवा मग तुम्ही बटाटा आणि फरसबी हे सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. भाज्या कट करून झाल्या की मग त्या आपण थोडंसं तेल आणि बटर घालायचं आहे. आपल्या भाज्या आपण हाफ फ्राय करून घ्यायच्यात. यासाठी गॅस मध्यम ठेवायचा आहे, जेणेकरून भाज्या जास्त करपणारही नाहीत, ना कच्च्या राहतील. ठीक आहे. आणि हो, भाज्या परतवत असताना मागे दुसऱ्या गॅसवर वाटाणाही शिजवायला ठेवून द्यायचा आहे. जर तुम्ही फ्रोझन वाटाणा वापरला असेल तर तो तुम्ही डायरेक्टली हाफ फ्राय करू शकता, पण मी ताजा वाटाणा वापरला आहे, मग तो शिजवून घ्यावा लागेल. सर्व भाज्या परतवून झाल्या की मग आपण शेवटी पनीर त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून पनीर जर खाली भांड्याला चिकटलं तर त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. भाजीमध्ये तो त्याचा काळा रंगही जास्त दिसणार नाही, कारण आपण नंतर पॅन साफ करून घेऊ शकतो. मग हे पनीरही छान हाफ फ्राय करून घ्यायचे, पण गॅस कमी ठेवायचा आहे पनीर फ्राय करत असताना. बाकीच्या भाज्यांसाठी आपण गॅस मीडियम ठेवला होता. हिंग, जिरं आणि हिरवी मिरची याची फोडणी देऊन घ्यायची आणि आपण जो मसाला तयार करून ठेवला होता त्यामध्ये 1 चमचाभर धनेजिरे पूड घालून वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोडणीमध्ये हळद, बेडगी मिरची पावडर, पावभाजी मसाला आणि गरम मसाला घालून आपण छान फोडणी देऊन घेणार आहोत. फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे, कारण आता जी आपण कोथिंबीर घालतो त्याची टेस्ट अगदी सुंदर येते. त्यानंतर आपण वाटण करून घेतलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि हो, तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतला की भाजी अतिशय खमंग लागते, म्हणून तेल सुटेपर्यंतच परतवून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर आपण फ्राय करून ठेवलेल्या भाज्या घालायच्या, वाटाणा घालायचा आणि मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी आपण गरम करून मग भाजीमध्ये ॲड करायचे. जास्त पाणी घालायची गरज नाही पडत आहे, कारण आपण भाजी लिमिटेड अमाऊंटमध्ये बनवतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही पाणी घालू शकता, पण मग तुम्हाला मगच वाढवावं लागेल वाटणामध्ये. ठीक आहे. भाजी उकळून झाली की त्यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घालायची आहे, कोथिंबीर बारीक करून बुरबुरायची आहे आणि 1 चमचा बटर घालायचे आणि मग उकळी घ्यायची. अगदी भन्नाट सुंदर अशी चवीची भाजी आपली तयार होते. त्यानंतर गॅस कमी करून ही भाजी अशीच थोडा वेळ अगदी 3 ते 4 मिनिट छान शिजवून घेतली की आपली भाजी खाण्यासाठी तयार होते. अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि हो, भाजी बनवल्यानंतर कमेंट करा की तुम्हाला ही भाजी आवडली की नाही.